मॅम तुमचा माईक म्यूट आहे. मॅडम आवाज नाही तुमचा. मॅम तुमचा आवाज येत नाही. मॅडम, आवाज नाही तुमचा. आवाज नाही आहे तुमचा. हॅलो मॅम तुमचा आवाज येत नाहीये.
मॅम आवाज नाही येत. मॅडम काय ऐकायला येत नाही. नाही मॅम, आवाज नाही येते. आता येतोय? हा मॅम, आता येतोय. हा मॅडम. हो आला 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 मॅडम. हा थँक्यू. आता मी पहिल्यापासून शिकू का? हा मॅडम पहिल्यापासून नको मॅडम नको. शिकवा. Part आहे हो सगळा. मॅडम. हो नको मॅम. मॅडम. हो या मॅम अर्ध्यांशीच. शिकवा. हो मॅडम, मॅम शिकवा शिकवा. परत हो पासून. मॅडम मॅम, परत शिकवा. ओके. आवाज येतोय ना माझा? हो येतोय मॅडम. मॅम, आता हो येतोय. येते मॅम. मॅडम येतो आता. हो यायला लागली. ओके ओके. केमिकल कायनेटिक ऑलरेडी तुम्ही 12वीला शिकलेला आहात. ओके. सो केमिकल कायनेटिक इज नथिंग बट द स्टडी ऑफ मोशन ऑफ रिएक्शन. हा, केमिकल is related to chemical reaction, chemicals, and kinetic study of motion. Motion म्हणजे you study velocity, concentration, pressure, volume, टेम्परेचर त्याच्याशी रिलेटेड आहे. त्याची स्टडी करणे म्हणजे स्टडी ऑफ रेट ऑफ दी रिएक्शन. ओके. सो केमिकल कायनेटिक is study of velocity of reaction, rate of the reaction. It is depends upon temperature, pressure and concentration. Chemical kinetic कशावर अवलंबून आहे? टेम्परेचर, प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन वर. केमिकल कायनेटिक यूज इन व्हेरियस फील्ड. कशामध्ये यूज केले जातं? बायोकेमिस्ट्री, प्रोडक्शन ऑफ केमिकल्स अँड मेडिसिन. मेडिसिन मध्ये केमिकल कायनेटिक यूज केली जाते. In an ordinary situation, the sum of the reaction is simple. You already learned. Okay. For example, sodium hydroxide you take, HCl you add due to formation of NaOH. So, but sum of the reaction is fast. You easily study. Okay. But sum of the reaction is slow. काही रिएक्शन अगदी स्लो असतात. मग त्याचा अभ्यास कसा करायचा? At that condition, you are using chemical conditions rules. So which one rules? Moderate temperature. टेम्परेचर मॉडरेट केलं जातं लॅबोरेटरी मध्येच. प्रेशर मॉडरेट केलं जातं, टेम्परेचर मॉडरेट केलं जातं आणि त्याच्यापासून तुम्हाला काय मिळतो? आवाज येतोय ना? हो मॅम, येतोय. येस मॅम. To moderate the temperature and pressure, and you got rate of the reaction. So reaction is having two types, homogeneous reaction and heterogeneous reaction. Homogeneous म्हणजे सेम atoms असलेल्या मॉलिक्युल्स यूज केलेले आहेत. हेटेरोजेनियस म्हणजे डिफरंट. हे सगळं केमिकल कायनेटिक मध्ये केलं जातं. नंतर हे केमिकल कायनेटिक मध्ये केमिकल क्या करा तू यार मुझे chemical kinetic. First you are learn rate of reaction, order of reaction, molecularity of reaction, and next one all of हे सगळं तुम्ही शिकलाय. ह्याच्यात वेळ घालवायचा नाहीये. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज to study of order of reaction, first order reaction and second order reaction. So what is meant by rate of reaction? Rate of reaction of the chemical reaction may be defined as change in concentration per unit time. Reactant A is converted into product. आता reactant A पासून डायरेक्टली तुम्हाला प्रोडक्ट मिळत नाही. तो reactant A हळूहळू त्याचं डिकम्पोजिशन होतं, हळूहळू त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि तेव्हापासून तुम्हाला प्रोडक्ट मिळतो. पण तेच आता केमिकल डेफिनेशन मध्ये काय सांगणार? ऍडमिट काय सांगणार? रेट ऑफ रिएक्शन केमिकल रिएक्शन may be defined as change in concentration of the reactant or any product per unit time.
पर युनिट टाइमला ज्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत गेलेलं हे फाइंड आउट करणं म्हणजेच काय, रेट ऑफ रिॲक्शन. दॅट वन रेट ऑफ रिॲक्शन यू रायटिंग इन फॉर्म ऑफ मायनस डीसी बाय dt इक्वल टू रेट. मायनस डीसी का लिहिलेलं आहे, ते कॉन्सन्ट्रेशन एचं कमी होत चाललेलं आहे. ओके, सो नेक्स्ट वन, व्हॉट इज मीन बाय ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता इथं तर आपलं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट हे फाइंड आउट केलं पर युनिट टाइमचं. ऑर्डर ऑफ रिॲक्शननी काय सांगितलेलं आहे, द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑर ॲटम्स whose concentration determine the rate of reaction. मॉलिक्युल्स आणि मॉलिक्युल्सचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचंय कुणाच्या साह्याने, रेटच्या साह्याने. रेट म्हणजे काय, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. यू फाइंड आउट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम. सो ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज number of molecules or atoms whose concentration pressure determine the rate of reaction is called order of reaction. म्हणजे रेट म्हणजे काय, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम हे फाइंड आउट करणं. नंबर ऑफ मॉलिक्युल्स, ॲटम्स अँड कॉन्सन्ट्रेशन हे फाइंड आउट, रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करणं म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता व्हॉट इज मॉलिक्युलिटी ऑफ रिॲक्शन. आता त्या रिॲक्शन मध्ये how many molecules are participating in a chemical reaction to leading the chemical reaction, that one is known as molecularity of reaction. So molecularity of reaction may be defined as the molecules are participating in a chemical reaction to leading formation of the product is known as molecularity of reaction. Already all of you learn in all these things 12th standard. Difference between molecularity and order of reaction. आता डिफरन्शिएट करा. डबल लाईन मी तर लिहिलेला आहे, हा पहिला पॉईंट. दुसरा डबल लाईन म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट्स इन द स्टेप लीडिंग ऑफ द रिॲक्शन. नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन द स्टेप लीडिंग टू द रिॲक्शन. नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये भाग घेतलेला असताना ज्याच्यामुळे तुम्हाला रिॲक्शन प्रॉडक्ट मिळतो. आता ऑर्डर मध्ये काय लिहायचं, द ऑर्डर ऑफ रिॲक्शन सम ऑफ द पॉवर्स मीन्स रिॲक्टंट ए किती पॉवरचा आहे, 1 मोलचा आहे का 2 मोलचा आहे. द टर्म ऑफ द रेट ऑफ द रिॲक्शन, पॉवर समेशन घेतल्यानंतर जे केलेलं असतं त्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणतात. मॉलिक्युलिटी ऑफ रिॲक्शन थेरॉटिकली कॉन्सेप्ट, इट इज अ थेरॉटिकली कॉन्सेप्ट मॉलिक्युलरिटी. अँड ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली. परंतु ऑर्डर ऑफ रिॲक्शन एक्सपेरिमेंटली ही डिटरमाइन केली जाते. नेक्स्ट वन, मॉलिक्युलिटी ऑफ द रिॲक्शन इज ऑलवेज इंटिग्रल होल नंबर, मीन्स 1 2 3 and so on. Okay. The order of reaction integral or fraction, means 1/2, 1 and so on. It cannot be zero. Order of reaction is not having zero, but they are seeing to pseudo-molecular reaction. It can be zero. Molecularity of order of reaction is zero. It does not change with concentration. Hey, concentration change hot nahi. It changes with concentration. Order of reaction it changes keli jati. Okay. In this way, today all of you learn introduction part of molecularity of reaction, chemical kinetic, simple term, rate of reaction, order of reaction, molecularity of reaction, differentiate between to each other, all these things. Next one, in your syllabus, all of you learn first order reaction. Which reaction? First order reaction. आता first order reaction बघा. In a first order reaction, rate of the reaction directly proportional to the concentration of the reacting substance. It may be represented as A is equal to product. बघा. The rate of the reaction, reactant A घेतलेला डायरेक्ट तुम्हाला प्रोडक्ट मिळतोय का नाही, हळूहळू याचं A चं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि तुम्हाला इथे प्रोडक्ट मिळतो. Where A is a reactant. हा काय आहे? रिएक्टंट आहे. Rate of reaction is minus dC by dt is directly proportional to the C. So directly proportional to C, directly proportionality constant is cancelled. You writing in form of K. So therefore, the minus dC by dt
it is a rate of the reaction is equal to directly proportional to the C proportionality constant cancel, we're writing in form of K. So dx by dt directly proportional to the A minus X. Having a initial concentration is X, time is increasing, the concentration of the reactant A minus X. So dx by dt equal to K in bracket A minus X. This is equation number 2. As the initial molar concentration of the substance X is the amount of reacting in time t, then the amount of remaining after time t A minus X, meaning initial concentration is A, after change in concentration, time increasing A minus X, minus dx by dx upon A minus X is equal to K dt. So I'm short form, I'm writing in this form, K is equal to 2.303 log A upon A minus versus T. Wait 2 times, I'm changing my PPT. Is it correct? क्या करूं? दूसरी मॅम आवाज नाही येत. आता दुसरी स्लाइड घेतली आहे मी बघा. आवाज येतोय? हो हा चला हो ओके. येतोय येतोय. फॉर ए मॅडम येतोय. okay. Another method, all of you look here. First order reaction, for example, unimolecular reaction and bimolecular reaction. Br2 is equal to twice Br, N2O5 is equal to N2O5 over 1/2 O2. This is the example of this. Sir, I am repeating pseudo unimolecular first order reaction. तेव्हा मी repeat करीन. Okay. Next one, you are studied first order reaction. आता मी शिकवलं ते शिकवते. In first order reaction, rate of reaction directly proportional to the concentration of the reacting substance. It may be represented as A is equal to product. Okay? मी मगाशी शिकवलं ना, A is equal to product. A is the reactant. हा A काय आहे? reactant. Rate of reaction is minus dC by dt is equal to directly proportional to C. Directly proportional to constant cancel. So you are writing in form of K. So minus dC by dt is equal to K, where C is molar concentration of A and K is proportionality constant or specific reaction rate or velocity constant. बघा, rate equal to minus dC by dt equal to K into C. It is the rate of reaction. C is concentration and C is nothing but proportionality constant, specific reaction rate. एडिमेटर ये उसे क्या करेंगे? Okay. Specific reaction rate, velocity constant, it is. It follows from the equation first. Hey, then the concentration C unity. This concentration is unity. So therefore, rate of reaction, the specific reaction rate or the velocity constant of the reaction may be defined as the rate of the reaction when concentration of the reactant is unity. By means C is also unity. By means this is the instant in form. If A is initial or molar concentration of the substance X is the amount reacting in time, then amount of remaining after time t is A minus X. All of you look here. dx by dt directly proportional to A minus X. This equation number first. dx by dt, this is a rate equal to directly proportional to K, proportionality constant K lila A minus X. This equation number second.
In order to evaluate velocity constant, to equation first rearrange the integrations. म्हणजेच काय करायचं, dx by dt k into a minus x, dx by dt a minus x हे इकडे घेतलं, dx by a minus x आणि लेफ्ट राईट हँड साइड k into dt आणि त्याच्या दोन्ही बाजूला इंटिग्रेशन घेतलं. ओके, इंटिग्रेशन dx upon a minus x is integration is minus ln a minus x, k into dt, so you are writing kt plus another proportionality constant k dash. This is equation number 3rd. Okay, so minus ln a minus x equal to kt plus k dash. So k dash is value is find out with help of k dash is a constant of integration. To find the value of k dash, use the made up of fact t is equal to 0 and x is equal to 0. t is equal to 0, x is equal to 0. म्हणजे t is equal to 0 इथं 0 टाकलं, k into t 0, k into 0 0. So k dash is इथं पण 0, k dash is equal to minus ln a. This is equation number 4. By means 1 point that one. So substitute, आता k dash ची व्हॅल्यू काढली आणि ती व्हॅल्यू वरच्या इक्वेशन मध्ये घातली. Substitution of k dash in equation number, equation number above, minus ln x equal to kt minus ln a. हा घातली, घातल्यानंतर rearrange this equation. बघा, ln a minus x kt minus ln a म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एका बाजूला आणले. ln a हे ln a लेफ्ट हँड साइडला आणलं आणि ln a minus ln a minus x is equal to kt. Okay, this is ln a upon ln a minus x. You writing in form of short form ln a minus x is equal to kt. कळलं? समजतंय ना? हॅलो स्नेहल? हो मॅडम. ओके ओके, हेच तुम्ही शिकलाय सगळं. बघा सिलेबस तोच असतो FY SY ला 11वी 12वीला, पण जेव्हा तुम्ही वाढत जाल क्लासमध्ये जाल तर तुमचं ते एक्सटेन्शन होतं सिलेबस. हाच तुम्ही 11वी 12वीला शिकलेला आहे. तरी आता काय एक्सटेन्शन काय असणार आहे, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन फाइंड आउट करायची आहे, हे सगळं असणार आहे. ओके, कुठपर्यंत आलो? हा, और ln a minus x is equal to kt. ओके, आता ह्याला ln you are taking log. So converting log base 10 2.303 log base 10 a upon a minus x equal to kt. So k is equal to, बघा k is equal to 2.303, हा t खाली आला, t log base 10 a upon a minus x. That one equation is known as first order reaction. What is meant by k? K is order of reaction. K is velocity constant. K is specific reaction rate. 2.303 time constant. T is particular time. म्हणजे A रिएक्टन हा 10 वाजता लावला तर त्याचा प्रोडक्ट एवढा मिळाला. A रिएक्टन 10:05 ला एवढा लावला, इज इज 10 टाइम. ओके, 10 log base 10 a upon a minus x. A is initial concentration of reactant A आणि A minus x 10 मिनिटाला A कॉन्सन्ट्रेशन आहे, 10.5 मिनिटाला A minus A कॉन्सन्ट्रेशन हे आहे. So that one reaction is known as specific reaction rate at a first order reaction. K is equal to 2.303 T log base 10 A upon A minus S. This equation of kinetic and characteristic equation or integrated rate equation first order reaction. ह्याला काय म्हणतात? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओनली एक मॉलिक्यूल रिएक्टंट होतो. आता तेच आपण थोडंसं चेंजिंग करून लिहिलं तर कसं होईल? दॅट इज कॉन्सन्ट्रेशन C into C0 dC by dt is equal to K into T0 dt. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन C0 घेतला. C0 is initial concentration. C is concentration of time T. So ln C0 upon C, ln C0 upon C equal to KT equal to KT. ln C0 upon C is equal to KT.
to kt. K is equal to 1 upon t ln c upon c0. Ln is cancelled, you're taking log, so k is equal to 2.303 t log base 10 c upon c0. It is conversion of factor c0 and c. What is my c0? Initial concentration, c also concentration. So that one equation is also known as specific reaction integrated rate equation for first order reaction. Keep in your mind, k is equal to 2.303 t log base 10 upon a minus x. अरे तुम्ही लोक जरा लवकर ऍडमिट होत जा ना, लवकर जॉईन होत जावा. आता लेक्चर संपता नाही. कोण आली? साहिल. साहिल कडू लवकर का आला नाही तो? ओके okay. In this way, today all of you learn introduction part of काय शिकलास तुम्ही? Chemical kinetic. In a chemical kinetic, introduction part of rate of reaction, order of reaction, molecularity of reaction, differentiate between order and molecularity of reaction. So you studied first rate of first order reaction. First order reaction, initial concentration A equal to product, and directly you got last equation, k is equal to 2.303 log base 10 a upon a minus 6. Okay, all of you understand? In this way, today all of you learn order of reaction, chemical kinetic order of reaction. So I think प्रत्येकाने in this way, all of you remaining 3 to 4 minutes. Wait 2 minutes. I am taking snack. मॅडम आपल्याला टेक्स्ट बुक कधी भेटतील? ऐका ना, हा तेच सांगणार आता. इथं बच्चे कधी कमी बच्चां कधी स्टॉप बताओ. ऐका सरांनी जरा ते आता बघा, प्रत्येकाने लेक्चर अटेंड करा. ओके, लेक्चर अटेंड करायचे, त्याचे मार्क्स असणार आहेत. आता गेल्या वर्षी परीक्षाचे जे TYBCC चे विद्यार्थी आहेत ना, त्यांची परीक्षा आता 18 तारखेपासून चालू होणार आहे. म्हणजे प्रॅक्टिकल आणि थेअरी, 50 मार्काची प्रॅक्टिकल होणार आणि 50 मार्काची थेअरी होणार. ओके, 50 मार्काची थेअरी म्हणजे कशी होणार? MCQ विचारले जाणार, आणि 50 मार्काचं प्रॅक्टिकल म्हणजे तुम्ही जे घेतलेलं आहे. आता तुम्ही तुमच्यासाठी काय नॉब लावतायत का किंवा प्रॅक्टिकली ते माहित नाहीये, पण असंच होणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. आता बाकीचे सर तुम्हाला या PPT पाठवून देतायत का? हो मॅडम देतात. हो सर देतायत. कशावर देतायत? गुगल मीट वर देतायत? काय क्लासरूम मध्ये क्लासरूम मध्ये पाठवून देतायत. ओके, मी आज क्लासरूम फाइंड आउट करते आणि तुम्हाला या PPT पाठवून देते. आणि जे शिकवल ते घ्या, काळजी करू नका. आता दिवाळी नंतरच ओपन होईल असं म्हणतायत, पण तोपर्यंत आम्ही जे होमवर्क तुम्हाला देतो ते तुम्ही होमवर्क करायचं. होम असाइनमेंट सोडवायची, होम MCQ ची टेस्ट सोडवायची, त्याचं कन्व्हर्जन पण होणार आहे. कोणी दिली का टेस्ट आतापर्यंत? नाही मॅडम. ओके, तुमचा अटेंडन्स आम्ही मॅडम माझी प्रेझेंटी लावली. लावली. तुम्ही हे करा, काय म्हणतात त्याला, लवकरात लवकर प्रेझेंट राहायचा प्रयत्न करा. 10ला एक तर 40 मिनिटाचं लेक्चर असतं आणि त्या 40 मिनिटात तुम्ही जर लेट 10ला लेक्चर मी चालू केलं तर 10-15ला मग किती 15 मिनिटं मिळतात. जरा लवकर येत जावा. ओके, तर ते आता TYBCC ची एक्झाम कशी होणार आहे? 50 मार्काचं प्रॅक्टिकलची ओरल. आता उद्यापासून आमची ओरल आहे 18 तारखेपासून. ते 50 मार्काचे प्रॅक्टिकलचे विचारणार आहेत. त्यांचं प्रॅक्टिकल झालं होतं, आता तुमचं झालेलं नाहीये. बघू त्याच्यावर काय तोडगा काढतायत ते. नंतर थेरीचे MCQ पण 50 मार्काची दिलेली 1 तारखेपासून चालू होणार आहे. तर ती काही काळजी करू नका. आहे ते वाचा, थोडं कॉन्सन्ट्रेट करा आणि लवकरात लवकर आपण भेटू, इंटरॅक्शन आपलं होईल असं. आणि बाकीचे होत आहेत ना, बॉटनी, झू. मॅडम माझी प्रेझेंटी लागली का बघा? माझा डिव्हाइस तर नव्हता. मॅडम क्षितिज गुरव.
हा लावली. हा मॅडम, थँक्यू. हा, तर अशा रीतीने हा आपला लेक्चर झालेला आहे. लेक्चर आहे. श्रुतिका मम्मी आली का? होय, ओके. आणि घरातूनच आता हेच ऑनलाईन शिक्षण घ्यायचं आता आहे बघा. तर पास करा मॅडम. हा किती लिहा ना. ओके बाय, थँक्यू.